नमस्कार. आज आपण याच्यातल्या उरलेले पुढचे अध्याय बघूया. सुरुवात आपण परत 5व्या अध्यायापासून करूया, म्हणजे लिंकमध्ये राहील सर्व. कुकुट स्वामींच्या आश्रम परिसरात. अध्याय 5. संसार प्रपंचात जर माणूस वाट चुकला तर त्यांचे जीवन उद्ध्वस्त होते. दिशा चुकलेल्या जीवनाची दुर्दशा होते. पण परमार्थाच्या वाटेवर अनेकदा जीव वाट चुकला आणि त्याला त्याच्या जीवोद्धाराची, आत्मकल्याणाची वाट सापडली. असेच घडते. प्रामुख्याने साधू आणि संतांच्या, सत्पुरुषांच्या जीवनात असे चमत्कार घडल्याचे दाखले त्यांच्या जीवनचरित्रात वाचायला मिळतात. संत निवृत्तीनाथ नाही का, ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा मार्गावर वाघाची डरकाळी ऐकून वाट चुकली, पण ते जाऊन पोचले ते गहिनीनाथांच्या गुंफेच्या दारात, जिथे त्यांना सद्गुरू गहिनीनाथांचा प्रसाद मिळाला. नाथपंथांची दीक्षा मिळाली. बोधाचे गाठोडे मिळाले. पुढे त्यांनी भागवत धर्म उभारणाऱ्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. तशीच काहीशी इकडेही जणू काही पुंडलिकाच्या मनोवृत्तीचे परिवर्तन होण्याची, त्याच्याही जीवनोद्धाराची, त्याला भक्तीची खरी वाट सापडल्याची वेळ आली होती. म्हणूनच त्याचे जीवन प्रवासातील तीर्थयात्रेच्या निमित्ताने वाट चुकली आणि काशीकडे जाणारी मंडळी वाट चुकून कुकुटस्वामी नावाच्या एका आश्रमात आली. कुकुटस्वामींचा आश्रम आणि एकूणच त्या सभोवतालचा परिसर हा मोठा रम्य आणि निसर्गाने फुललेला होता. या आश्रमाच्या जवळूनच एक थंडगार अशा पाण्याचा खळखळता झरा वाहत होता. सारा परिसर कसा स्वच्छ, निर्मळ आणि नीटनेटका. आश्रमाच्या अवतीभोवती नाना प्रकारचे वृक्ष, लता, वेली डोलत होत्या. वृक्ष, वेली, लता या फळाफुलांनी भरलेल्या होत्या. या रम्य परिसरात विविध पक्ष्यांचे मधुर आवाज ऐकू येत होते. काही प्राणी मुक्त विहार करीत होते, तर मयूर नर्तन करत होते. तिथे एक मुख्य कुटी होती, ती कुकुटस्वामींची. त्याच्या अवतीभोवती आणखी काही छोट्या छोट्या कुटी होत्या, जिथे काही शिष्य आणि सेवेकरी राहत होते. तर काही कुटीरे ही पांथस्थांसाठी होती. ही वाट चुकलेली मंडळी तिथेच थांबली होती. इकडे पुंडलिकाची बायको भोजनाची तयारी करेपर्यंत पुंडलिकाने विचार केला, चला जरा आश्रमातील स्वामींची भेट घेऊ, त्यांना काशीकडे जायची नेमकी वाट तरी विचारून घेऊया. असा विचार करून तो प्रथम तिथल्या खळखळणाऱ्या झऱ्यावर गेला. त्याने त्या थंड पाण्याने हातपाय धुतले. थोडेसे जलप्राशनही केले. त्यास एकदम तरतरी आली. प्रवासाचा सारा क्षीण दूर झाला. त्याचं मन प्रसन्न आणि प्रफुल्लित झाले. तो आता या आश्रम प्रमुख पूज्य कुकुटस्वामी हे आपल्याला नेमके कुठे भेटतील, त्यांचे दर्शन कुठे घडेल, असा विचार करीत असतानाच त्यास एक विशाल वृक्षाच्या छायेत एक स्वामी शांतपणे बसलेले दिसले. पुंडलिक पुढे झाला. त्याने त्या स्वामींना हात जोडून विचारले, स्वामीजी, हा आश्रम कुकुटस्वामींचाच ना? होय, हा आश्रम त्यांचाच आहे. मीच कुकुटस्वामी, त्यांनी शांतपणे उत्तर दिले. आणि तुम्ही कोण, कुठले, अशी विचारणा केली. त्यावर पुंडलिकाने माहिती दिली, स्वामीजी, आम्ही दक्षिण दिशेच्या लोहदंड परिसरातून काशी यात्रेसाठी निघालेले काही यात्रेकरू आहोत. मीही त्यांच्यातलाच एक. आम्हाला काशीस जायचे आहे, पण बहुतेक आम्ही वाट चुकलोय आणि तुमच्या आश्रमात आलोय. आपण आम्हाला काशीस नेमके कसे जायचे याची वाट आणि दिशा सांगाल का? तेव्हा शांत आवाजात स्वामी म्हणाले, बाबा रे, हे असे उत्तरेकडे काशी नगरी आहे असे म्हणतात. मी काही त्या नगरीस कधी गेलेलो नाही, त्यामुळे मला तुम्हाला नेमका रस्ता कोणता हे सांगता येणार नाही. ते स्वामीजींचे शब्द ऐकले आणि पुंडलिकास मोठा अचंबा वाटला. एवढे मोठे स्वामी, तेही काशी नगरीच्या इतक्या जवळ राहत असताना कधीच काशीस गेलं नाही असे म्हणतायत, म्हणजे काय? त्याला काही राहवले नाही. तेव्हा त्याने त्यांना विनम्रपणे स्वामीजींना विचारले, स्वामीजी, अहो सगळे लोक दर मुद्दाम दूरवरून त्या पवित्र काशी नगरीत गंगा स्नानासाठी, भगवान शिवाच्या दर्शनासाठी, पापमुक्तीसाठी आणि पुण्यसंचयासाठी येतात. खरं तर ती काशी नगरी तुमच्या इतकी जवळ असतानाही तुम्ही मात्र त्या काशीस गेला नाहीत असे म्हणता, ते का? त्याचे कारण काय? तेव्हा स्वामी पुंडलिकास म्हणाले, बाबा रे, अरे ह्या तीर्थक्षेत्री कशासाठी जायचे? तर तिथल्या देवाला भेटण्यासाठी, त्याचे दर्शन घेण्यासाठी, होय ना? ती काशी नगरी हे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या निवासाने पावन झालेली नगरी आहे असे म्हणतात. पण जर देवाच्या कृपेने सर्व तीर्थांचेही तीर्थ असणारी आणि शिवपार्वती रूपातली माझी माता आणि पिता ही दैवते माझ्या घरात असताना त्यांचे दर्शन, त्यांची पूजा, त्यांची सेवा करायची सोडून मी त्या काशीत कशाला जाऊ? आणि हे बघ, नाहीतरी आपण जीव हेच त्या शिव आणि शक्तीचे बालक. आपली माता पिता हीच आपली खरी दैवते. मी माझ्या आईवडिलांची सेवा करतो, त्यांची हर प्रकारे काळजी घेतो. हीच माझी पूजा. त्यांच्या रूपातच मी माझ्या उपास्य देवतेची म्हणजेच शिवपार्वतीची पूजा करतो. माझ्या या आश्रमात, माझ्या कुटीत त्या दोघांशिवाय अन्य कोणतेच देवदेवता नाही. तेच माझे देव आणि त्यांची सेवा हीच माझी पूजा.
कुक्कुटस्वामींचे ते बोलणे, ते शब्द ऐकले मात्र आणि त्या शब्दांनी, त्या बोधांनी पुंडलिकाला खऱ्या अर्थाने जागे करायला सुरुवात केली. नकळत तो आपल्या मनाशी विचार करू लागला की हे एवढे मोठे थोर महात्म्य असूनही ते इतर कोणत्याही देवतेची उपासना न मानता मातापित्यांची सेवा करतात आणि आपण मात्र आपल्या मातापित्यांकडे साधे सहानुभूतीने पाहतही नाही. बोले तैसं चाले त्याची वंदावी पावले. ह्या वचनांची साक्ष पुंडलिकास दुसरे दिवशी पाहायला मिळाली. कुक्कुटस्वामी जे बोलले तेच त्याच्या आचरणातून प्रत्यक्ष व्यक्त होताना पाहिल्यावर तर पुंडलिक हा अधिकच प्रभावित झाला. त्याने स्वामींना खरोखरच मातापित्यांची सेवा करताना, त्यांना भोजन भरवताना, दुपारी वामकुक्षीपूर्वी चरणसेवा करताना, वामकुक्षीनंतर पुराण कथा वाचून दाखवताना, रात्री ते दोघे झोपेपर्यंत त्यांचे पाय दाबून देताना, त्यांना झोप लागल्यानंतरच स्वामी निजल्याचे पाहिले. तेव्हा मात्र तो स्वतःच्या वर्तणुकीची त्यांच्याबरोबर तुलना करू लागला. त्याचे हे लक्षात येऊ लागले की आपलं काहीतरी नक्कीच चुकलंय. आपण यातले काहीच करीत नाही. मातापित्यांबद्दल आपल्या मनात कृतज्ञता भाव नाही. आणि हे जसं का त्याला जाणवू लागलं तशी त्याची तर झोपच उडाली. त्या रात्री तो फक्त कुस बदलतच राहिला. त्याला काही केल्या शांत झोप लागेना. त्या कुक्कुट आश्रमात वास्तव्य करून असताना पहाटेच्या वेळी अचानक त्यास जाग आली. तेव्हा पुंडलिकाने एका दिव्य अशा प्रकाशात 3 स्त्री आकृत्या स्वामींच्या आश्रमात वावरताना पाहिल्या. त्यांच्यातील एक स्त्री आश्रमाचा परिसर झाडून घेत होती, दुसरी सडासंमार्जन करीत होती, तर तिसरी स्त्री ही चक्क त्या झऱ्याचे पाणी भरून आणत होती. त्या तेजस्वी स्त्री आकृत्यांना पुंडलिकाने तिथे तसे वावरताना, कामे करताना पाहिले आणि तो मनोमन विचार करू लागला की कोण बरं असतील या स्त्रिया? त्या इथे आणि या स्वामींच्या आश्रमात ही अशी कामे का करीत असतील? त्या नक्की कोण असतील? असे विचार त्याच्या मनात येऊ लागले. तोच त्याचे दुसरे मन म्हणाले, छे, तसं काही नसेल, तो तुझा भास असेल, नाहीतर तुला पडलेले स्वप्न. त्या स्त्रिया इथे कशाला येतील? पण दुसरे दिवशी पहाटेस जेव्हा पुंडलिकाने पुन्हा तशाच 3 आकृत्या आश्रमात परिसरात तीच कामे करताना पाहिल्या, तेव्हा मात्र त्याला राहावले नाही. तो हळूहळू त्यांच्या जवळ गेला. हात जोडून त्याने त्या तिघींना अभिवादन केले. मग विचारले, हे दिव्य मातांनो, तुम्ही कोण? तुमची नावे काय? तुम्ही या स्वामींच्या आश्रमात येऊन ही कामे अशी का करता? त्यावर पुंडलिकाच्या त्या प्रश्नाचे उत्तर देताना त्याच्यातील एक स्त्री आकृती पुढे आली आणि म्हणाली, बा पुंडलिका, अरे आम्ही तिघीजणी म्हणजे लोकमात्या गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्या आहोत. इथे आम्ही ह्या कुक्कुटस्वामींच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या सेवेसाठी रोज येतो. काय, तुम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती या पुण्यपावन नद्या आहात? तुम्ही स्वतःच जर लोकांचे पाप, ताप, दुःख दूर करणाऱ्या, त्यांना पवित्र करणाऱ्या आहात, तर मग तुम्ही इथे का येता? ही अशी सेवा का करता? तेव्हा गंगा पुढे आली आणि म्हणाली, बा पुंडलिका, तुझे मागच्या जन्माचे कोणते तरी थोर पुण्य गाठीशी आहे, म्हणून तुला आमच्या या रूपात दर्शन घडले. बाबा रे, जगात आम्ही पापहारिणी नद्या म्हणून प्रसिद्ध आहोत. जग पावन, शुद्ध, पवित्र होण्यासाठी आमच्याकडे धावत येतात. आमच्या पवित्र जलाने ते जीव पावन, शुद्ध, निर्मळ आणि पुनीत होतात. पण काय देवी? पुंडलिकाने विचारले. तेव्हा त्यास समजावीत यमुना पुढे आली आणि म्हणाली, पुंडलिका, जगाचे पाप ताप दूर करताना, त्यांची मलिनता धुवून काढताना नकळत आम्ही मलिन होतो. आम्हास अशुद्धता, अपवित्रता प्राप्त होते. ती दूर करण्यासाठी आम्ही इथे या स्वामींच्या आश्रमात येतो आणि त्यांची सेवा करतो. पण हे देवतांनो, तुम्ही ह्याच स्वामीची सेवा का करता? त्याने विचारले. तेव्हा पुंडलिकाच्या त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला पुढे आलेल्या सरस्वतीने त्यास सांगितले की पुंडलिका, त्याचे कारण हे जरी आम्ही तुला सांगितले ना, तरी ते तुला पटणार नाही, रुचणार नाही. तुला त्याचं महत्त्व तुला उमगणार नाही. कारण तू कधीच तुझ्या मातापित्यांच्या सुखाचा, समाधानाचा, त्यांना आनंद देण्याचा विचारही केलेला नाहीस. तू त्यांच्या सतत अपमान, अवहेलना, उपेक्षाच करतोय. तुझ्या घरात तुझी दैवते असताना तू हा असा देव शोधत बाहेर फिरतो. तुला तुझी खरी दैवते कळलेलीच नाही. तू कधी त्यांची सेवा केलेलीच नाही. त्यांची कधी साध्या शब्दांनी विचारपूससुद्धा केलेली नाहीस किंवा त्यांना साधे शब्द कृतीतून सुखावलेही नाही. तुला त्या मातृपितृ भक्तीची किंमत, त्याची श्रेष्ठता कधी कळलेलीच नाही. पण हे कुक्कुटस्वामी तसे नाहीत, तर ते खरेखुरे मातृपितृ भक्त आहेत. त्यांनी आयुष्यभर आपल्या मातापित्यासच शिवपार्वती म्हणून त्यांची निरंतर सेवा केली आहे. त्यांची निरपेक्ष सेवा हीच त्यांची देवपूजा आहे. तेच त्यांचे तपोबल आहे. त्यांच्या या सेवेनेच कुक्कुटस्वामी हे इतके शुद्ध पवित्र झालेले आहेत की केवळ इथे येऊन त्या महात्म्याचे दर्शन केल्यानेच आमची मलिनता, अपवित्रता दूर होते. आम्ही पुनश्च शुद्ध, पवित्र आणि निर्मळ होतो. त्यामुळेच आम्ही इथे येतो, त्यांचे दुरूनच दर्शन घेतो. त्यांच्याबद्दल आमच्या मनात असलेल्या कृतज्ञता भावनातून इथे ही अशी त्यांची सेवा करतो आणि पुण्य गाठीस जोडतो. सरस्वतीचे ते बोलणे ऐकले आणि पुंडलिकाच्या मनात असे विचार येऊ लागले की खरोखरच मातापित्याची सेवा ही इतकी थोर असेल का?
तेव्हा पुन्हा एकदा पुढे गंगा येत त्याला म्हणाली, पुंडलिका, अरे आई वडील हीच खरी दैवते, त्यांची सेवा हीच खरी पूजा. त्यांच्या सेवेनेच महान अशा पुण्याचा लाभ होतो. त्यांच्या सेवेचं फळ फार मोठे असते. त्यातून मिळणारे पुण्यही अति महान असून अशा पुण्यवान जीवाचे दर्शन हे दुसऱ्यालाही पावन करते. तो महान पुण्याचा साठा या कुक्कुट स्वामींकडे आहे, म्हणून त्यांच्या दर्शनाने नित्य पावन होण्यासाठी आम्ही इथे येतो. अरे हो, पण हे सारे तुला सांगून काय उपयोग म्हणा. तुला कधीच तुझ्या मातापित्यांचे महत्त्व कळले नाही. तू त्यांची कधी सेवा केलेली नाहीस. तू तर त्यांच्याशी साधे प्रेमाने 4 शब्दही बोलत नाहीस. आपले आईवडील वृद्ध आहेत, ते कसे असतील, कुठे असतील याची चिंता करत नाहीस. तेव्हा तुझ्यासारख्या पापी पतिताचे खरे तर तोंडही पाहू नये, तुझ्या सावलीलाही उभे राहू नये. असं तू पतित आहेस, पण तुझे हे कर्म ह्या जन्मातले, मागील कोणत्या तरी जन्मात तू नक्कीच मोठे पुण्य जोडले असणार, म्हणून तुला आमचे दर्शन झाले. असे म्हणून त्या तिघी जेव्हा पुंडलिकाकडे पाठ फिरून परत जाऊ लागल्या, तेव्हा पुंडलिकाने चटकन पुढे जात त्यांचे पाय धरले आणि क्षमेची याचना केली. हे मातांनो, माझे अपराध पोटी घाला, मला क्षमा करा, मला निदान आता तरी पुण्य जोडण्याचा मार्ग दाखवा. त्यावर सरस्वती पुढे येत म्हणाली, बा पुंडलिका, तुला जर तुझ्या कृत्याचा खरंच पश्चाताप होत असेल, तर तुला जर तुझ्या या जन्माचे सार्थक व्हावे असे वाटत असेल, तर तू एकच कर. तू सुद्धा अगदी ह्या क्षणापासून त्या कुक्कुट स्वामींसारखा मातृपितृ भक्तीचा साधा सोपा मार्ग अवलंबन कर. त्यानेच तुझे कल्याण होईल. तू खरोखरच अनन्य भावे माता पित्यांची सेवा करशील ना, तर एक दिवस तो भगवंत स्वतः न बोलवता तुझ्या दारात येऊन उभा राहील. तुझी अवघ्या त्रिभुवनात कीर्ती गाजेल. तेव्हा त्या तिघींच्या चरणाची आण घेऊन आता यापुढे मी तुम्ही सांगितलेले तसेच वागीन, मातापित्यांची सेवा करेन, त्यांना सुख देईन, असे वचन पुंडलिकाने त्यांना दिले. तो शरणागत भावानी त्या तिघींच्या चरणाशी नतमस्तक झाला. त्या तिघींनी एकमेकांकडे पाहून त्या जीवाच्या उद्धारासाठी त्या तथास्तु असा आशीर्वाद दिला आणि त्या गुप्त झाल्या. ती पहाट पुंडलिकाच्या जीवनातील खरा आत्मोद्धाराचा ज्ञान सूर्योदय घडवून गेली. करिता चरणसेवा. अध्याय 6. पुंडलिकाची चुकलेली वाट, त्याची कुक्कुट स्वामींशी झालेली भेट, गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचे त्याला घडलेले दर्शन, त्यांच्याकडून मिळालेला बोध आणि शुभ आशीर्वाद ह्याने त्याच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण असा बदल घडवून आणला. पुंडलिकास आपण आपल्या जन्मदात्या माय पित्यांची अवहेलना करून त्यांना अनादर अवमान करत असताना किती पाप माती घेत होतो याची कल्पना आली. त्याने आता एक निश्चय केला की नाही, आता इथून पुढे तरी ही चूक करायची नाही. घरची दैवते न पूजता हे असं बाहेरचं देव शोधत फिरायचं नाही. आता आपण ही आपल्या आईवडिलांची त्यांनाच देव मानून कुक्कुट स्वामींप्रमाणेच त्यांनाच आदर्श मानून त्यांची सेवा करायची. पण त्यासाठी हा त्याच्या मनाचा निश्चय पक्का झाला आणि त्याने जर सर्वात पहिले कोणते काम केले असेल तर त्याने भराभर पुढे जाऊन त्या आधीच्या यात्रेकरूंच्या समुदायाची पाहणी केली. त्यात आपल्या वृद्ध थकलेल्या भागलेल्या मातापित्यास शोधले. पुंडलिकास आपले आईवडील हे थकून भागून दीनवाण्या अवस्थेत एका झाडाखाली बसलेले दिसले. त्यांना त्या तशा अवस्थेत पाहून त्याचे मन कळवळले. तो धावत पुढे गेला. त्यांचे पाय धरून त्यांची क्षमा मागू लागला. आपला मुलगा आपल्याला शोधत असा अचानक येतो काय? आपले पाय धरून क्षमा मागतो काय? आपली अशी आस्थेवाईकपणे चौकशी करतो काय? हे सारं पाहिलं, अनुभवलं आणि म्हाताऱ्या मातापित्यांचं काळीज भरून पावलं. पुंडलिकाच्या त्या कृतीने, तो करीत असलेल्या चौकशीने, त्याच्या भेटीने त्या दोघांचे दुःख, वेदना, क्षीण सारे एका क्षणात दूर झाले. त्यांना अपूर्व असा आनंद झाला. पुंडलिकाच्या सोबत त्याची बायकोही सासू सासऱ्यांच्या पाया पडली. त्यांनी तिलाही तोंड भरून आशीर्वाद दिला, प्रेमाने जवळ घेतले. सर्वांचा आता एकत्र भेटीचा आगळाच आनंद झाला. आपल्या मुलातले ते झालेले परिवर्तन आईवडिलांना फार सुखावून गेले. त्या दोघांनीही आपल्या प्रेमाने मिठीत घेत पुंडलिकाची आई म्हणाली, देवा काशी विश्वेश्वरा, पावलास रे बाबा. मग पुंडलिकाने एका घोड्यावर आईस तर दुसऱ्या घोड्यावर पित्यास बसवून स्वतः त्यांच्याबरोबर चालत चालत त्यांना काशीस नेले. तिथे त्या दोघांना पवित्र गंगेचे स्नान घालताना त्याने मनोमन गंगा मातेस प्रार्थना केली, हे माते, कुक्कुटाश्रमात तू केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आता मीही माझ्या माता पित्यास साक्षात शिवभवानी मानून त्यांचीच सेवा पूजा करणार आहे. त्यांच्यासाठी तुझा आशीर्वाद दे. पुंडलिकाने उभयतांनी त्या दैवतास गंगास्नान घातले. मंदिरात नेऊन काशी विश्वेश्वराचे दर्शन घडविले. त्यांच्या हातून थोडा दानधर्म करविला आणि त्यांना सोबत घेऊन पुंडलिक हा एका वेगळ्याच आनंद आणि सुखसमाधानाने आपल्या गावी परत आला. पंढरपूर हे तर पूर्वीपासूनचेच एक शिवोपासनेचे प्रमुख केंद्र होते. त्यात पुंडलिकाच्या घरीही त्याच शिवोपासनेचा वारसा. त्यामुळेच काशी यात्रा करून आल्यावर पुंडलिकात इतके मोठे परिवर्तन झाले की तो आपल्या आईवडिलांची त्यांना शिवपार्वती म्हणून नित्य सेवा करू लागला. काशीनगरीच्या वाटेवर भेटलेले मातृपितृभक्त कुक्कुटस्वामी हेच आता त्याचे आदर्श होते. त्यांना जसे आपल्या मातापित्यांची सेवा करताना, त्यांची काळजी घेताना त्याने पाहिले होते,
त्यांचेच आता तो आपल्या घरातही तेवढ्याच श्रद्धेने अनुकरण करीत होता. रोज सकाळी त्यांच्या आधी उठायचा, त्यांना आंघोळीला पाणी काढून द्यायचा, स्नानानंतर परिधान करायला स्वच्छ वस्त्रे पुढे करायचा, त्यांना नमस्कार करून त्यांचे मनोभावे पूजन करून त्यांना प्रेमाने थोडे खाऊ पिऊ घालायचा. दुपारी सून गरम गरम भाजी भाकरी खाऊ घालायची. दुपारी आणि रात्री पुंडलिक त्यांना शांत झोप यावी म्हणून त्यांचे पाय दाबून द्यायचा. ही चरणसेवा करीत असताना त्याचे मनात आपण जणू शिवपार्वतीची सेवा करीत आहोत असाच भाव असायचा. त्या सेवेबरोबर त्याची मुखी आता ईश्वराचे नामस्मरणही येऊ लागले. हाती काम आणि मुखी प्रभुनाम अशी त्याची अवस्था झाली. तो कधीही कोणत्याही कारणासाठी म्हणून आपल्या सेवेत खंड म्हणून पडू देत नसे. पुंडलिकाच्या या विलक्षण परिवर्तनाने त्याचे आई वडील तर सुखावलेच, पण त्याच्या तृप्त आत्माराम पुंडलिकास नित्य शुभम भवतु असा आशीर्वाद देऊ लागले. हळूहळू पापाचा क्षय होत गेला आणि पुण्याची शिदोरी वाढत गेली. चारचौघात आता लोक त्याला एक आदर्श पुत्र म्हणून मान देऊ लागले. त्याचा समाजात आदर होऊ लागला. होता होता एक तपाहून अधिक काळ हा मातृपितृ सेवेत घालवल्यानंतर एके दिवशी एक दिव्य असा चमत्कार घडला. अध्याय 7. देव आले भक्तादारे. देवाला भक्ताची आणि भक्ताला देवाची भेटण्याची ओढ ही सदैव लागलेलीच असते. त्याप्रमाणे भगवंतास ही मातृपितृ भक्त पुंडलिकाला भेटावे असे मनातून वाटले. तेव्हा देव त्याला शोधत शोधत त्याच्या अंगणात आले. देवांनी पुंडलिकास पाठमोरा बसलेले पाहिले. त्यावेळी तो आपल्या झोपत असलेल्या आईवडिलांचे पाय दाबून देत होता. त्याचे हाताने चरणसेवेचे काम आणि मुखाने नामस्मरणाचे काम चालूच होते. ते पाहून भगवंतास मोठा आनंद झाला. त्यांनी एक हलकीशी हाक मारली. बा पुंडलिका, अरे मी तुला भेटायला आलोय. ती हाक पुंडलिकाच्या कानी पडली. त्याने त्या आवाजाच्या रोखाने मागे वळून पाहिले. तो काय, त्याच्या अंगणात सर्वत्र एक दिव्य असा प्रकाश पडलेला होता. त्या प्रकाशाकडे पाहताना डोळे दिपून जात होते. कोणाचे हे दिव्य तेज, कोण आलंय माझ्या दारी असा विचार करून पुंडलिकाने जेव्हा त्या तेजाकडे निरखून पाहिले तर काय, त्याला त्या तेजोवलयात हाती शंख चक्र गदा पद्म घेतलेला श्यामल सुकुमार असा दननील सावळा त्याच्यासमोर उभा असलेला दिसला. त्याच्या मस्तकावरचा मुकुट, कानातली कुंडले, मुख कमंडलावरची दिव्य शोभा, गळ्यातली वैजयंती हार अशा एक विशोभनीय रूपात देव त्याच्या दारी आला होता. स्वतः देव त्यास हाक मारित होता. पुंडलिकाने ती हाक ऐकली. मागे वळून ते दिव्य असे श्रीहरीचे रूप पाहिले. पण देव दारी आला म्हणून काही तो आपल्या नित्याची चरणसेवा अर्धवट सोडून देव भेटीसाठी धावला नाही. उलट आपण असे अर्धवट सेवा टाकून उठलो तर त्यांची झोपमोड होईल, आपल्या सेवेत खंड पडेल. हे लक्षात घेऊन पुंडलिकाने काय केले माहीत आहे. त्याने आपल्या भक्तीच्या बळावर देवासच विनवणी केली की हे देवा, थोडं थांबा. माझे मातापिता निजत आहेत. त्यांना झोप लागली की आलोच तुझ्या दर्शनाला. पण तोवर मात्र तू माझ्यावर रागवू नकोस, रुसून जाऊ नकोस अशी पुंडलिकाने आर्तभावाने प्रभूस विनवणी केली. त्याचवेळी त्याच्या मुखात दुसराही असा एक विचार आला की दारी आलेल्या देवाला थांबवायचं बसवायचं कशावर. तर त्याने इकडे तिकडे शोधक नजरेने पाहिले. तोच पुंडलिका जवळच असलेली एक वीट दिसली. तो मातापित्यांचे पाय रगडायला ती वीट वापरीत असे. त्याने कसलाचा विचार केला आणि दुसऱ्याच क्षणी ती वीटच त्याने एका हाताने देवाच्या पुढे केली आणि विनंती केली, देवा, हा मी आलोच तोवर तू या विटेवरच उभा राहा असे म्हणून त्याने जी वीट भक्तिभावाने देवापुढे केली त्या विटेवरच ते सावळे परब्रह्म हे कटीवर कर ठेवून शांतपणे पुंडलिकाची वाट पाहत आणि एकीकडे त्याच्या निष्ठापूर्वक चाललेल्या सेवेने संतुष्ट होत त्यांची वाट पाहत उभे राहिले. थोड्याच वेळात आई वडिलांना झोप लागली. तसा पुंडलिक तातडीने उठला आणि दारी आलेल्या देवाच्या दर्शनासाठी पुढे झाला. देवाच्या त्या विटेवरचा समचरणास प्रेमाने मिठी घालून हात जोडून क्षमा मागत म्हणू लागला, देवा, अरे मी मातापित्याची सेवा अर्धवट टाकू शकत नव्हतो म्हणून तुला थांब म्हणालो. देवा, अरे माझे कोणत्या जन्मीचे पुण्य आज फळास आले म्हणून तू स्वतः मला दर्शन देण्यासाठी स्वतः माझ्या घरी आलास. खरंच देवा, तू दयाळू आहेस, कृपाळू आहेस, भक्तजनांचे मनोरथ पूर्ण करणारा आहेस. अरे वैकुंठात सुवर्ण सिंहासनावर बसणारा किंवा क्षीरसागरी शेषशय्येवर पहुडणारा देवा, अरे मी मात्र तुला इथे माझ्या दारी एका साध्या मातीच्या विटेवरच उभे केले. देवा, मला क्षमा कर. त्यावर देव म्हणाले, बा पुंडलिका, अरे तू मला आसनस्थ होण्यासाठी साधी मातीची वीट दिलीस म्हणून काही मी तुझ्यावर रागवणार नाही किंवा तुला त्याबद्दल कोणताच दोषही देणार नाही. कारण मी तुझ्या दारी आल्यावर हीच वीट मला देशील आणि माझ्या पदस्पर्शाने इंद्राचा उद्धार होईल. ही तर पूर्वनियोजित अशी घटना आहे. त्यामुळे तू त्याचे काहीही मनास वाईट वाटून घेऊ नकोस. उलट तुझी मातृपितृ सेवा पाहूनच मी तुझ्यासारख्या श्रेष्ठ मातृपितृ भक्तास सेवकास भेटायलाच तुझ्या दारी आलो आहे.
असे म्हणत प्रसन्न मुद्रेने पुंडलिकाच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवीत देव म्हणाले, बा पुंडलिका, अरे तुझी मातृपितृ सेवा पाहूनच मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे. तू खरोखरच धन्य आहेस. बोल, तुला कोणता वर हवा? तेव्हा क्षणभर पुंडलिक विचारात पडला की आता वर देण्यासाठी दारी आलेल्या ह्या देवाकडे मागायचे तरी काय, कारण पुंडलिकाला आता लौकिकाची कोणतीच आस नव्हती. त्याने विचार केला की स्वतःसाठी काही तरी मागण्यापेक्षा आपण सर्वांसाठी काहीतरी मागावं. मग थोडासा विचार करून विनम्र भावाने हात जोडून पुंडलिक देवास म्हणाला, देवा, तू जर मला काही देणारच असेल तर असं कर, तू ह्याच तुझ्या सावळ्या सुंदर रूपात असाच कटीवर कर ठेवून ह्या विटेवर उभा राहा. देवा, आम्हाला तू हवा आहेस. श्रीबरोबर संपत्ती, देवाबरोबर भक्ती आणि भक्तीपाठोपाठ मुक्ती ही तर तुझ्या एका कृपा कटाक्षाने आम्हाला मिळणारच आहे. तेव्हा तू असाच इथे उभा राहा. तुझं दर्शन, तुझं ध्यान, तुझी भक्ती आणि नामाची ठेव ही आम्हास लाभू दे. भक्तराज पुंडलिकाची आणि श्री विठ्ठलाची ही घडलेली भेट, त्यांच्यातील संवाद आणि पुंडलिकाने देवाकडे केलेली मागणी या साऱ्याचे सुरेख असे काव्य चित्र नजरेपुढे रेखाटणारी ही संत नामदेवांची अभंग रचना पहा. पुंडलिक दारी आले परब्रह्मा, पितयाची भक्ती पुंडलिके केली, मातती ऐकली देवराये, नवलक्ष गोधने 500 सवंगडे, रामकृष्ण पुढे चालताती, उठा चला जाव पुंडलिका पाहो, देव म्हणे भाव पाहो त्याचा, गोकुळाहुनी देव पंढरपुरा पातला, त्वरित पावला वेणुनादी, तेथुनी परतला वाळवंटी आला, तव देव देखिले पुंडलिके, देवा उभा आहे पुंडलिक पाहे, चतुर्भुज स्वय देखी येला हरी, शंखचक्र करी, आयुधेती चारी झळकती, चतुर्भुज मूर्ती देखी येली दृष्टी, पुंडलिके इट टाकी येली, इटेवरी उभा राहिला विठ्ठल, ठसा मिरविला त्रिभुवनी, पुंडलिक भाव पाहू आला देव, प्रसन्न झाले सर्व पुंडलिका, वैकुंठ कैलास आणिला हा येथ, नामा म्हणे हित झाले आम्हा. पुंडलिक विठ्ठल संवाद. पुंडलिका लागोनी म्हणे पांडुरंग, सखा जीवलग तुझी माझा, न पाहसी वास बोलसी उदास, सोडून या आस सर्वस्वाची, वैकुंठ सांडोनी आलो तुझपाशी, का गा न बोलसी भक्तराया, पितृभजनाचा झालासी अधिकारी, केली बा पायरी वैकुंठासी, माग बापा काही आवडे ते घेई, मज वाटे हृदयी घाला वाची, नामा म्हणे देवा स्वामी मुकुटमणी, उभा कर ठेवणी कटीवरी, एक वेळ भेटी आलो भक्तराया, स्फूर्ती माझ्या बाया क्षेमा लागी, उठ पुंडलिका परतोन या पाहे, जीवितीचे आर्त काय सांग मज, जीवाची शिराणी डोळ्याची पारणी, वासश्री मुखाची पाहो देई, हेची आर्त धरोनी आलो असे जीवी, ते तू सर्व पूर्वी भक्तराया, नामाचा स्वामी कृपेचा कोवळा, म्हणहुनी उतावळा भक्ता लागे, माझिया पितियाचा होईल निद्राभंग, न घडे प्रसंग बोलायाचा, क्षण एक मौन धरून या राहा, शरणागत पहा कृपादृष्टी, करोनी निर्धार आले ती जेणे भावे, जतन करावे वचन देवराया, नव जाये देवा माझे गावाहुनी, मागतो प्रार्थुने हेची तुम्हा, माझे सुख पाहे मागे न ते द्यावे, माझे गावी भावे अधिपती, नामा याचा स्वामी भक्तासी भूलला, पुंडलिके राहाविला पंढरीये. पुंडलिकाने केलेली आर्त विनवणी. म्हणे पुंडलिक, देवा शिरोमणी, परिसावी विनवणी एक माझी, संसार बंधन तोडी रे दारुण, हे एक मागणे तुझपाशी, वृद्धी सिद्धी मोक्ष संपत्ती विलास, सांडी येली आस त्याची जीवे, पंचमहापातकी विश्वासघातकी, त्यासी यमदिकी गांजी येले, ऐसिया पतिता करी रे सनाथ, पूर्वी माझे आर्त पांडुरंगा, हेची माक्षे काज, अंतरीचे गुज, उद्धरी सहज महादोषी, नामा म्हणे वर दिला नारायणे, विठ्ठल दर्शने मोक्ष जीवा. पुंडलिकाची ती लोककल्याणार्थ केलेली पारमार्थिक सुखाची मागणी ऐकली मात्र आणि देवाने तथास्तु असे म्हणत देव त्या पुंडलिकाने दिलेल्या विटेवर नासाग्र दृष्टी ठेवून शांतपणे उभे राहिले. भक्ताच्या दारी कायम विसावले. मात्र सर्वसामान्य जीवांच्या मनात तो एक प्रश्न हा उभा राहिला की पुंडलिकाने देवाला उभे राहायला विटच का दिली आणि दुसरे काही आसन का दिले नाही. या गोष्टीचा विचार करून त्याचे उत्तर शोधले असता अशी माहिती समोर येते की अध्याय 8 पायाखालची वीट.
जी वीट पुंडलिकाने भगवंतास उभे राहण्यासाठी दिली, त्या विटेवर देव गेली 28 युगे उभे आहेत. ती वीटसुद्धा काही साधी नव्हती. त्या विटेचाही एक सुंदर असा इतिहास आहे. पांडुरंग महात्म्याच्या 3ऱ्या अध्यायात या संदर्भात जी कथा आलेली आहे, ती कथा नकळतच आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन जाते. ती अशी की पूर्वी इंद्राने आपला शत्रू वृत्तासुर याचा कपटाने वध केला. त्याचे कारण असेही, या वृत्तासुरास 3 तोंडे होती. एका मुखाने तो वेदाध्ययन करायचा, दुसऱ्या मुखाने सुरेल गायन करायचा आणि तिसऱ्या मुखाने मात्र तो वाईट, कटू, असत्य आणि इतरांना क्लेश होतील अशी वचने बोलायचा. एकदा काय झाले, या वृत्तासुराने आपल्याला हवा असणाऱ्या इच्छित वर प्राप्त व्हावा म्हणून घोर तपाचरणास प्रारंभ केला. वृत्तासुर आपले ते तपोचरण मोठ्या निष्ठेने आणि सातत्याने वाढवित असताना तिकडे इंद्राला मात्र त्या असुराच्या वाढत्या तपोबलाची, पुण्याची भीती वाटू लागली. आपले आसन डळमळते की काय असे त्यास वाटू लागले. भविष्यात न जाणो ज्या वृत्तासुराने आपले इंद्रपदच हिरावून घेतले तर, अशी इंद्रास काळजी वाटू लागली. तेव्हा इंद्राने एक कपटी चाल केली. त्याने आपल्या एक सेवक किंकरास वृत्तासुराकडे त्याचा वध करण्यासाठी पाठविले. तो वृत्तासुर महाबलाढ्य अन पराक्रमी होता, म्हणूनच ही कपटी चाल. त्यानुसार जेव्हा तो किंकर तेथे आला, त्यावेळी नेमका वृत्तासुर हा त्याच्या तपासाधनेत गर्क असताना त्या किंकराने पाहिला. एकतर तो तपासाधनेत गर्क आणि दुसरी गोष्ट की निदान त्यावेळी तरी त्याच्याकडे जवळ कोणतेही शस्त्रही नव्हते. तेव्हा त्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत त्या किंकर सेवकाने डाव साधला आणि एकाच शस्त्रघातात वृत्तासुराची 3ही तोंडे जडावेगळी करून त्यांचा शिरच्छेद केला. त्याबरोबर वृत्तासुराची 3ही तोंडे खाली पडली आणि ती विकट हास्य करू लागली. त्या तोंडाने इंद्रास शाप दिला की, हे इंद्रा, तू हे चांगले केले नाहीस. तुझे माझे कोणतेच वैर नसतानाही तू माझा कपटाने वध करवलास, तोही मी तपासण करीत असताना. म्हणून मी तुला शाप देतो की तू भूलोकी दिंडीरवन प्रदेशात वीट होऊन पडशील. वृत्तासुराचा तो शाप ऐकला मात्र आणि इंद्र घाबरला. तो महाविष्णूंकडे धावत गेला. त्याने त्यांना झालेला सर्व प्रकार सांगून आपल्या हातून घडलेल्या अपराधाची कबुली दिली. आपल्या हातून घडलेल्या त्या कृत्याचा इंद्रास पश्चाताप झालेला पाहून शरणागताचे रक्षण करण्याच्या हेतूने विष्णू भगवान त्यास म्हणाले, देवेंद्रा, अरे तू देवांचा राजा, तुला हे माहीत असायला नको का की कोणाच्याही तपोसाधनेत विघ्न आणणे हे घोर पाप आहे. तो एक अपराध आहे. अपराधास शिक्षा किंवा शापाचे शासन हा तर नियमच आहे. त्यानुसार तुला त्या वृत्तासुराने जो शाप दिला आहे, त्यानुसार तू खरोखरच एक सामान्य मातीची वीट होऊन तू भूलोकी पडणार आहेस. पण चिंता करू नकोस. उचित काळी माझ्या एका भक्ताच्या हातून तीच वीट मला उभी राहण्यासाठी दिली जाईल. ज्यावेळी त्या विटेवर उभा राहीन, माझा परस्पर्श त्या विटेस घडेल, तेव्हा तुझा उद्धार होईल आणि तू तुझ्या इंद्रलोकी परत येशील. पुढे तसेच झाले. वृत्तासुराच्या शापाने इंद्र वीट होऊन दिंडीरवनात पडला. तीच वीट भक्त पुंडलिकाने आपल्या आईवडिलांचे पाय घासण्यासाठी आपल्या घरी नेली. पुंडलिक आईवडिलांची शरणसेवा करीत असताना विष्णू भगवान हे जेव्हा त्याच्या दारी आले, तेव्हा त्याने तीच वीट देवास उभे राहण्यासाठी दिली. त्या विटेवर देव उभे राहताच देवाच्या परस्पर्शाने वीट झालेल्या इंद्रदेवालाही शापातून मुक्ती मिळाली. ती श्री हरिचरणेची वीट वंदनीय, पूजनीय झाली. पुंडलिकाचा विठ्ठल कैसा. अध्याय 9. निजभक्ताला दर्शन देण्यासाठी भगवंत नानाविध रूपांनी अवतारत असल्याचे साक्ष आपल्याला विविध पोथ्या आणि पुराणात अनेक कथांतून वाचायला मिळते. ज्याप्रमाणे भक्त प्रल्हादासाठी भगवान नारायण हे नृसिंह रूपात खांबातून प्रगट झाले, तसेच भक्त पुंडलिकास दर्शन देण्यासाठी त्याच्या मातृपितृभक्तीवर प्रसन्न झालेले भगवान महाविष्णू हे कृष्ण अवताराच्या एका रूपातच त्याच्यासमोर येऊन उभे राहिले. त्याने त्यांना एका विटेवर उभे केले. ते सावळे परब्रह्म हे कटीवर कर ठेवून त्या विटेवर समचरण ठेवून उभे राहिले. तोच पुंडलिकाचा देव म्हणजेच श्री विठ्ठल. श्री विठ्ठलाचे अत्यंत बारकाईने निरीक्षण केले, त्या मूर्तीवरच्या खुणा पाहिल्या, त्यांचा अर्थबोध करून घेतला तर ही विठ्ठल मूर्तीची कीर्ती गूढ, गौप्य आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे याची कल्पना येते. या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहे, कानात मकराकार कुंडले आहेत, त्याच्या गळ्यात वैजयंती माळा आहेत, हृदयी भक्त वत्सलांछन चिन्हे मिरविते आहे. हे विठ्ठलाचे ध्यान जे स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण या 4ही अवस्थांच्या पलीकडल्या अवीट गोडीची साक्ष देणारे आहेत. ते सुंदर ध्यान उभय कर कटीवर ठेवून विटेवर उभे आहे. तेही कसे तर समचरण. या विठ्ठलाचे वर्णन श्री संत तुकोबाराय आपल्या अभंगात असे करतात की, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. या श्री विठ्ठल मूर्तीच्या माथ्यावरील शिवलिंगाची खूण ही हरिहर ऐक्याची निशाणी आहे. या संदर्भात निवृत्तीनाथ ह्या ऐक्याची ग्वाही देताना म्हणतात,
पुंडलिकाचे भाग्य वणावया अमरी, नाही चराचरी ऐसा कोणी, विष्णू सहित शिव आणिला पंढरी, केले भीमातिरी पेखणे जेणे. तसेच ते आणखी एक अभंगात आणखी म्हणतात की पुंडलिका फळ ववळे सफळ, पुंडलिका फळ वळले सफळ, शंकर सोज्वळ प्रेमे डुले, निवृत्ती लोळत चरणाची लाठा, माझी त्या वैकुंठा आत्मलिंगी. या अभंगातून दिसणारी संत निवृत्तीनाथांची भावना अशी आहे की पुंडलिकाचे तप थोर अपरिमित, म्हणूनच स्वतः शिवशंकर हे ज्याच्यात ध्यान करतात त्या विष्णू भगवंतासह ते इथे या मूर्तीच्या रूपाने एकवटून आले आहेत. संत ज्ञानदेवांनी ह्या मूर्तीच्या मस्तकावरचे हे शिवलिंग पाहिले. त्याचाच उल्लेख त्यांनी ज्ञानेश्वरीच्या एका ओवीत व्यक्त केला. ती ओवी अशी की मग याही वरी पार्था, माझ्या भजनी आस्था, तरी तयाते मी माथा मुकुट करी, तरी या हरिहर ऐक्य संदर्भात नामदेवराया म्हणतात, विष्णुसी भजिला शिव दुराविला, अधपात झाला तया नरा, नामा म्हणे शिव विष्णुमूर्ती एक, वेदाचा विवेक आत्मराम. या मूर्तीच्या हृदयावर असलेल्या श्रीभक्त वत्सलांच्या संदर्भात भगवद्गीतेत स्वतः प्रभूंनीच सांगून ठेवले आहे की कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, की जवळचिये तळवटू घे, म्हणून या नमस्कारू, तया ते माथा मुकुट करू, तयाची टाच धरू हृदयी आम्ही. विठ्ठल मूर्तीच्या गळ्यातील तुळशीचा हार ही शुद्ध भावाची, मांगल्याची आणि पवित्राची, त्याग आणि समर्पणाची, सर्वस्व समर्पित करण्याची, मांगल्याची, पवित्रते, शुद्ध भावनांची निशाणी आहे, शुद्ध भावाची निशाणी आहे. देवाच्या कानातील मकराकार कुंडले हे मच्छिंद्रनाथांच्या भक्तीचे प्रतीक आहे. या देवाने हे कटीवर का ठेवले आहेत तर याचे महत्त्व जाणून घेताना असे सांगितले जाते की ह्या त्याच्या खुणेतून त्याला आपल्या अनन्य शरणागत भक्तांना हे सुचवायचे आहे की तुम्ही जर नितांत श्रद्धा ठेवून भक्तिभावाने मला शरण आलात तर तुमच्यासाठी या भवसागराची खोली ही फक्त कमरेच्या पाण्या इतकीच राहील. हा देव त्या विटेवर कसा उभा आहे तर समचरण ठेवून. कृष्ण अवतारात हा देव देहुडा चरण ठेवून उभा आहे, तर ह्या रूपात तो समचरणी आहे. या विठ्ठल अवतारात विटेवर उभे असलेले, नासागरी दृष्टी ठेवलेले, कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या देवास पाहिले की भक्तांना आपल्या त्या लाडक्या देवास असे विचारावेसे वाटते की देवा, मत्स्य अवतारात शंखासूर उद्धरताना, कूर्म अवतारात पृथ्वीचा भार पाठीवर घेताना, वराह अवतारात दाढेवर पृथ्वी पेलताना, नृसिंह अवतारात हिरण्यकश्यपूचा वध करताना, वामन अवतारात बळीस पाताळात ढकलताना, परशुराम अवतारात 21 वेळा सर्व पृथ्वी निःक्षत्रिय करताना, रामावतारात रावण वध करताना, कृष्ण अवतारात कंसाचा वध करून हे देवा तू अतिशय दमलास, भागलास, श्रमलास, म्हणून का ह्या अवतारात तू असा कमरेवर हात ठेवून उभा राहिला आहेस. हे भक्तवत्सला, गजेंद्रास मुक्त करताना, एका करागुलीवर गोवर्धन पेलताना, कलिया मर्दन करताना, यमुनेकाठी गोपिकांसोबत खेळ खेळताना, धर्माच्या घरी उष्टी काढताना, द्रौपदीस वस्त्रे पुरवित असताना तू बहुश्रमलास, भागलास, म्हणून का असा कटेवर हात ठेवून इथे विटेवर तू उभा राहिला आहेस. असा हा पंढरीतला श्री विठ्ठल हे समस्त वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत आहे. ते सावळं परब्रह्मच सर्वांच्या हृदय सिंहासनावर विराजमान आहे. ज्या संतांना ह्या जीवीचा जिव्हाळा जसा दिसला, भावला, त्यांनी पाहिला आणि स्वभक्तीच्या बळावर अनुभवला, तसा त्यांनी तो आपल्या अभंगातून उत्कटपणे प्रकट केला आहे. अध्याय 10. पंढरीनगरी विठुरायाची. ज्या नगरीमध्ये हे सावळे परब्रह्म त्या मातृपितृ भक्त पुंडलिकाच्या घरी त्याची भेट घेण्यासाठी आले, तो भक्तराज पुंडलिक हा पंढरपूर नावाच्या गावात राहत होता. पंढरपूर हे एक अतिप्राचीन असे प्रसिद्ध शिवपीठ होते. त्या काळी त्या गावातून वाहणाऱ्या भीमेच्या दोन्ही तीरांवर अनेक शिवमंदिरे होती. भक्त पुंडलिक हा सुद्धा मूळचा शिवोपासकच होता. त्यास काशी यात्रेच्या निमित्ताने कुक्कुटस्वामींची भेट घडली. मातापित्याच्या सेवेचे महत्त्व कळले आणि एकेकाळी मायपित्याची उपेक्षा करणाराच पुंडलिक हा त्याचेच मनपरिवर्तन होऊन पुढे त्याचे शिवपार्वती म्हणून निरंतर सेवा करू लागला. त्या सेवेचे फळ म्हणूनच की काय, पण या श्रेष्ठ मातृपितृ भक्ताच्या दर्शनासाठी देव या नगरीतील त्याचे घरी आले. ते गाव म्हणजेच आप्ताचे पंढरपूर. या पंढरपूरचे किंवा पंढरी नगरीचे आद्य दैवत ते पांडुरंग. पांडुरंग हे शुभ्र धवल अशा रुद्र शिवाचे नाव आहे. ही भूमी पूर्वीपासूनची शिवपीठ भूमीच, त्यामुळेच ह्या पांडुरंगाची ही नगरी हेच पंढरपूर हे नाव सार्थ वाटते. दुसरी एक गोष्ट अशी की देवदेवतांची किंवा भक्तांची नावे ही त्या त्या गावांना देण्याची आपली फार जुनी परंपरा आहे. उदाहरणार्थ श्रीरामपूर इत्यादी. तेव्हा पूर्वीसुद्धा ही शिवपीठ नगरी ही त्या काळातील
पुंडरीक ऋषीच्या नावावरून पंढरीक नगरी म्हणून प्रसिद्ध असावी हे म्हणणेही काही नाकारता येत नाही. या पंढरी क्षेत्राचे महात्म्य वर्णन करताना पांडुरंग महात्म्यात असे सांगितले आहे की उ आणि म यातून उत्पन्न होणाऱ्या ओंकाराची पूर्णता ही जशी अर्धमात्रेतील बिंदूत आहे, त्याचप्रमाणे या यंत्राकार असलेल्या पंढरीत अनेक महत्त्वाची स्थाने आहेत. चंद्रभागेच्या काठावरील पुंडलिकाच्या मंदिराच्या पश्चिमेस पूर्वाभिमुख उभी असलेली बिंदू तीर्थस्थानावरील श्री विठ्ठल मूर्ती ही त्या ओंकार स्वरूपाची पंढरीचे पूर्णत्व आहे. अर्धचंद्राकृती वाहणाऱ्या चंद्रभागा, भीमा या नद्यांच्या रूपाने तेथे भगवान शिवाचे अस्तित्व आहे. या पंढरीत अनेक तीर्थे असून द्वारकेतून आलेली ही श्रीहरी इथेच या प्रदक्षिणा द्वारकेत विसावला आहे. या पुण्यक्षेत्रीतील तरुवर पाषाण हे सुद्धा जणू काही या देवाजवळच जमलेले यक्ष, किन्नर, गण, गंधर्व, साधू, संत आणि भगवत भक्त आहेत. द्वारकेहून रागावून निघून आलेल्या रुक्मिणीस शोधत आलेला हा भगवान श्रीकृष्ण इथे ह्या रूपात उभा आहे. कालगतीच्या प्रवाहात द्वारका बुडाली, पण ही पंढरी नगरी भगवंतांनी आपल्या सुदर्शन चक्रावर युगानुयुगे कालप्रवाहात ही तारून ठेवलेली आहे. ते सावळे परब्रह्म आपल्या अलौकिक दर्शनाने अवीट अशा सुखानंदाचा ठेवा आपल्या भक्तांना इथे देत उभे आहेत. इतिहासाचा विचार केला तर भक्त पुंडलिकाचा काळ हा साधारण 11व्या किंवा 12वे शतक हा येतो. त्यानंतर इथे या भक्त पुंडलिकासाठी भगवान नारायण हे कृष्ण अवतार रूपात आले आणि तेव्हापासून हे स्थान वैष्णवांचेही आदरणीय स्थान झाले असे म्हणता येईल. म्हणूनच दुसऱ्या शब्दात आणि सश्रद्ध मनाने हे मान्य करावे लागेल की पूर्वीचीच शिवनगरी हीच पुढे वैष्णवपुरीत परिवर्तित झाली. शिव आणि विष्णू म्हणजेच हरी आणि हर यांचे ऐक्य असलेल्या या नगरीच्या दैवतावरूनच या नगरीचं नाव हे पंढरपूर किंवा पंढरी असे रूढ झाले. अनेक संतांनी आपल्या क्षेत्र महिमा वर्णन करणाऱ्या काही अभंग रचनेतून या पंढरी किंवा पंढरपुराच्या क्षेत्राचा महिमा गायला आहे. अलौकिक अशी थोरवी व्यक्त केलेली आहे. जशी की संत नामदेवराय हे या पंढरी क्षेत्राचा महिमा वर्णन करताना म्हणतात, पंढरी हे क्षेत्र पावन पवित्र, महिमा विचित्र त्रिभुवनी, पाहिलिया क्षणी नाशती पातके, ऐसियासी तुके दुजे कोण, तृणपक्षी सर्व झाले ऋषी देव, पाहते वैभव पंढरीचे, भूमी ते राहिली विष्णू चक्रावरी, वैकुंठाची परी सर्व येथे, टाळ नृत्य घोष पातकांचे भार, गरजे भीमातीर सर्व काळ, पुंडलिकासाठी ठाके केशीराज, भेटीने सायुज्य त्यासी देती, स्नाने उद्धरती दर्शने प्रशस्ती, वाचे नामकीर्ती विठोबाची, नामा म्हणे लाभ थोर हा जोडतो, पंढरीसी येतो प्राणी त्यासी. संतांनी गायलेला महिमा, पुंडलिकाचा महिमा. अध्याय 11. कृतज्ञता ही मानवी जीवनातला एक अत्यंत महत्त्वाचा असा भाव आहे. ती कृतज्ञता व्यक्त करणे, एखाद्याच्या उपकारासाठी त्याचे काही अंशांतरे तरी उतराई होणे ह्याला विशेष महत्त्व आहे. आणि म्हणूनच की काय, पण ज्या भक्त पुंडलिकाने ते सावळे परब्रह्म तुमच्या आमच्यासाठी आणून या पंढरपुरात उभे केले, त्याची थोरवी संतांनी भक्तांनी न गायली तर नवलच. संत नामदेवांनी त्यांच्या मनातील हा भाव पुढील शब्दात व्यक्त केला आहे. ते म्हणतात, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी येता जाता, निज प्रेम भक्ती बघता घ्या आता म्हणत असे. संत ज्ञानदेव असे म्हणतात की आमचा हा विठ्ठल प्रवास करता करता वाट चुकला आणि तो या पंढरपुरात आला, पण या पंढरपुरीतील भक्तराज पुंडलिकांनी मात्र आपल्या भाव भक्तीच्या सामर्थ्यावर त्या देवास इथेच आणि तेही विटेवर उभे करून ठेवले आहे. त्याच्या मनातील हा भाव अभिव्यक्त करताना नेणव ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. संत नामदेवांची जनीदासी ही सुद्धा ही सुखाचेची महासुख पंढरीस आणणाऱ्या या पुंडलिकाबद्दल मोठ्या कृतज्ञतेने म्हणते की बारे आम्ही सारे तुझे अत्यंत आभारी आहोत, कारण जसा जीवास सद्गुरू हा देव भेटवतो तसा तू आमच्यासाठी हा देव इथे आणून रोकड्या डोळ्यास दाखविला आहे. आपल्या मनातला हा भाव, ही कृतज्ञता, हे ऋण ती या प्रभावी शब्दात मांडते. भला भला पुंडलिका तुझ्या भावार्थाचा सिक्का, भले घालून या कोडे परब्रह्म दारापुढे, घाव घातला निशाणे ख्याती केली त्रिभुवनी. जनी म्हणे पुंडलिका धन्य तुझी तिन्ही लोका, पंढरीचे सुख पुंडलिकासी आले तेणे वाढविले भक्ता लागे, भुक्ती मुक्ती वरदान दिधले तेही नाही ठेविले आपण लागे. उदार चक्रवर्ती बाप पुंडलिक नामे विश्वलोक उद्धरिले. संत श्रेष्ठ तुकोबाराय हे सुद्धा ह्या भक्तराजाबद्दलच आपल्या मनातला कृतज्ञता भाव व्यक्त करताना म्हणतात, उदार चक्रवर्ती वैकुंठीचा भूपती, पुंडलिकाच्या प्रीती
विटे उभा राहिला वैकुंठीचा देव आणिला भूतळा धन्य तो आगळा पुंडलिक. समाप्त. धन्यवाद. वाचताना काही चुका झाल्या असतील तर प्लीज क्षमा करा, कारण फार मराठी वाचायची जरा सवय कमी असल्यामुळे थोडेसे काही उच्चार स्पष्ट नाही आले. पुढच्या ह्याच्यात मी नक्कीच ते सुधारण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.